एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. माधव काका म्हणाले होते की बाबांना काही होणार नाही. त्यांनाच विचारते. फोन घ्या, फोन वाजतोय. हे बघाला इन्कम टॅक्सच्या सस्पेंडेड ऑफिसरच्या मूर्ख मुलीचा फोन आहे. घ्या घ्या घ्या, स्पीकरवर टाका. बोल बाळा संपदा, कशी आहेस? मी कशी आहे ते गेलं खड्ड्यात. बेटा बाळा करून फसवलंय तुम्ही मला. म्हणजे काय? काका तुम्ही म्हणाला होतात ना की बाबांना काही त्रास होणार नाही, जे काय व्हायचंय ते स्वानंदीचं होईल. पण इथे तर बाबांची नोकरी गेली. बाळा आता त्याला मी काय करू शकतो सांग? म्हणजे काका तुम्ही शब्द दिलाय मला. हो दिला होता शब्द, पण मी सत्यवादी राजा हरिश्चंद्राचा अवतार आहे असं तुला कोणी सांगितलं होतं का? मी तुला दिला होता शब्द कारण मला तुझ्याकडनं काम काढून घ्यायचं होतं म्हणून दिला होता. काय बोलताय तुम्ही हे? काका आपण जे काही केलंय ना त्याने बाबांना किती मनस्ताप होत असेल याची कल्पना नाहीये तुम्हाला. तरी मी तुम्हाला सांगितलं होतं, पण तुम्ही काय म्हणालात? तुला जे हवंय तेच होईल, पण इथे काहीतरी भलतं झालं. मला खूप टेन्शन आलंय. काय मला काही कळत नाही. ए बाई तू रडू नकस ग, रडणं थांबव. तू रडत बोलतेस ना, मला एक शब्दही कळत नाहीये काय. एक तर तुम्ही स्वानंदीचं काहीच बिघडवू शकला नाहीये, त्या ललिता काकूंना केव्हा खाली खेचणार? संपदा, मला खाली खेचायची स्वप्न पाहतेस का? माधव काका, हॅलो हॅलो माधव काका. अगं तुझे माधव काका तर आहेतच ग इथे, पण कधीतरी माझ्याशी बोल ग. सारखं काय त्यांच्याशी बोलायचं? आपण तर जुन्या सोबतीण आहेत ना ग. ललिता काकू तुम्ही म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून मला? हो, आम्ही वापर करून घेतला तुझा. एकदा नाही दोनदा. आणि मला खात्री आहे तिसऱ्यांदा सुद्धा आम्ही तुझा वापर करून घेऊ. कारण तू बावळट आहेस, मूर्ख आहेस, एक नंबरची मूर्ख आहेस. ललिता काकू हे तुम्ही बोलताय? अगं हो, मीच बोलतेय. तुझ्यासारखी बावळट आणि मूर्ख माणसं ना हुशार माणसांसाठी फार चांगली असतात. कारण तुला कळतच नाही तुझा कुणीतरी वापर करून घेत हे शेवटपर्यंत तुझ्या लक्षात येत नाही. पहिल्यांदा मी तुझा वापर करून घेतला आणि वच्छी मावशींना दूर केलं. त्याच्यानंतर स्वानंदी आणि महेशने तुझा वापर करून घेतला. आणि आता पुन्हा मी आणि तुझ्या माधव काकाने तुझा वापर करून घेतला आहे की नाही? म्हणजे तुम्हाला हे आधीपासून माहित होतं? ए ए ए संपदा, ललिताशिवाय कुठले काम मी पूर्ण करू शकतो का? संपदा,
मला धुळीत मिळवण्याची स्वप्न पाहत होतीस ना तू? आता बघच त्या सगळ्या देशपांड्यांचं काय करते मी. एकेकाला रस्त्यावर आणते की नाही बघ. आणि तुझी बहीण स्वानंदी, तिची गाडी रुळावरनं खाली यावी अशीच तुझी इच्छा होती ना? करू हा, तुझी तीही इच्छा आपण पूर्ण करू. वाट बघत बस. काय केलंय मी? सॉरी स्वानंदी, मी पुन्हा चुकले. असं रडून चालणार नाहीये. बाबांची शूर मुलगी आहेस तू, लढणारी मुलगी. तू रडलीस तर कसं होणार? बाबांना तू बाहेर काढायचं ना आपल्याला. रडण्यापेक्षा आता आपण काय करू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे स्वानंदी. आणि मला अगदीच कळवू शकतं, ज्या माणसाने आयुष्यभर इतक्या प्रामाणिकपणे निष्ठेने काम केलंय त्याच्यावर असं बालन ठेवणं म्हणजे किती जिकरीच असते याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि तू आपल्या घरासाठी किती काय काय केलंयस. प्रत्येक संकटात तू उभी राहिलीस माझ्या पाठीशी. तू आपलं घर तारलंयस प्रत्येक अडचणीच्या वेळी. तुला मी एकटा कसा सोडेन? मी आहे तुझ्या बरोबर. काळजी करू नकोस. आणि हा प्रॉब्लेम फक्त देशपांड्यांचा नाहीये, तो आता जहागीरदारांचा पण आहे. पण खरंच सांगते, माझे बाबा असे नाही. मला माहिती आहे ते. मला काय जगाला माहिती आहे, पण ते सिद्ध करावं लागणार ना. आणि सिद्ध करण्यासाठी लढणं आवश्यक आहे. पण तू रडतेस, असं रडून कसं चालेल सांग बरं मला. कारण तू फायटर आहेस, अन्यायाविरुद्ध लढतेस तू. मग तू आत्ता तुझे हातपाय काढून का बसते? ही रडगी स्वानंदी मला नाही पटत. मी तुला असं बघू शकत नाही. रडणं बंद करायचं आणि लढायचं. आपण दोघांनी मिळून बाबांना यातून बाहेर काढायचं. बरोबर आहे तुमचं. माझ्या लक्षातच आलं नाही की मीच रडत बसले तर आई, आजी, काका, काकू कुणाकडे बघतील. ये होईना बात गट. पण बाबांनाही आता माझी गरज असेल ना. आता रडायचं नाही ठरलंय ना आपलं. मला बाबांना भेटावंसं वाटतं, त्यांना बघावंसं वाटतं. बाबा कसे आहेत माहितीये का? ते ना कुणाला काही कळून नाही देणार, पण स्वतः आतून कोसळले असतील. आय नो. पण तूच सांग स्वानंदी, कोसळलेल्या माणसासमोर आपण असं रडत गेलं तर जाणणार आहे का? नाही ना. त्याला सावरायचंय आपल्याला, त्याला आपल्याला स्ट्रॉंग करायचंय. त्यासाठी आपण स्ट्रॉंग असणं महत्वाचं नाही. रडून चालणार नाही. इतके दिवस तुझ्या अडचणी बाबांनी सोडवल्या. तुझ्या प्रत्येक संकटात ते तुझ्या पाठीशी उभे राहिले. आता तुझी पाळी आहे. तुला त्यांना आधार द्यायचा आहे. तुला त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय. कळतंय? कदाचित यालाच पितृऋणातून मुक्त होणं असं म्हणतात. मी आता नाही रडणार. तुम्ही मला शांतपणे सांगा की बाबांचे बॉस काय म्हणाले तुम्हाला? येस. आता आपण डोकं शांत ठेवू, नीट विचार करू आणि बाबांना यातून बाहेर काढू. आणि तेही न रडता. आता मी रडणार नाही. मी ना आता रडवणार. ज्यांनी बाबांच्या आणि माझ्या घरच्यांच्या डोळ्यात पाणी आणलं.
स्वानंदी तू बसून घे ना. थांब मी तुला पाणी देतो. नाही राहू दे. थांब. तुम्ही घ्या ना. तू घे ना. आता एक काम कर, बाबांना फोन लाव, बोल त्यांच्याशी. मी तर म्हणतो त्यांना जाऊन भेट. आत्ता? हो आता लगेच कर. नाही नको. स्वानंदी फोन लाव आणि बोल त्यांच्याशी. ये इकडे ये. रिलॅक्स आणि बस बस. तुझा फोन दे. अहो तुझा फोन दे. मी बाबांचा नंबर तुला काढून देतो, त्यांना फोन कर, बोल त्यांच्याशी. डायल कर आणि बोल. स्वानंदी प्लीज बोल, तुला बरं वाटेल. खरंच तुला बरं वाटेल, त्यांनाही बरं वाटेल. बोल. स्वानंदीचा फोन? आता हिनी कशाला फोन केलाय? हॅलो, हा स्वानंदी बोल बाळा, कशी आहेस? स्वानंदी हॅलो. बाबा कसे आहात तुम्ही? हा अरे मी मस्त आहे, फर्स्ट क्लास. आत्ता कुठे आहात? मी मी ऑफिस मध्ये. का ग, सहजच फोन केला होतास ना? हो म्हणजे नाही, सहज नाही केला बाबा, मला भेटायचंय तुम्हाला. मी आत्ता येऊ ऑफिस मध्ये? नाही नाही नको नको, ऑफिसला नको. म्हणजे आत्ता आहात ना ऑफिस मध्येच? मी फार वेळ नाही घेणार बाबा, मी येऊ? नाही नाही स्वानंदी, अगं तसं नाही. म्हणजे कसं, इथल्या कॅन्टीन मधली पेस्ट्री तुला भयंकर आवडते, ती तुला दिल्याशिवाय सोडीन कमी नाही का? इथं जरा गडबड आहे. काय गडबड आहे? अगं स्वानंदी, गडबड म्हणजे तशी काही गडबड नाही आहे. गडबड म्हणजे काही गडबड आहे. मी आता फील्ड वर निघालोय, एक 5 मिनिटात मी निघेन इथनं. मग तुझी माझी चुकामुक होईल, बाकी काही नाही. मग आपण घरी भेटायचं का? पण घरी बोलता नाही येणार नीट. का, काय झालंय? अबाईक, मी एका प्रॉब्लेम मध्ये अडकले, मला तुमच्या मदतीची गरज आहे. असं होय? बर, मग एक काम कर, आपण कुठेतरी ऑफिसच्या इथनं मी बाहेर पडलो की बाहेरच भेटूयात आणि मग बोलूयात. कुठे भेटायचं सांग मला फक्त. मी पत्ता SMS करते तुम्हाला. हा चालेल, लवकर कर, मी वाट पाहतोय. हा बाय. हे काय चाललंय? तर स्वानंदीचा काय प्रॉब्लेम आहे? स्वामी, तिला आता या संकटातून पटकन बाहेर काढा. स्वानंदीच्या डोळ्यातलं पाणी मी नाही बघू शकणार. बाबा काय म्हणाले? भेटतायत म्हणाले. हो ना? हिरण्य, अरे तू आत्ता घरी कसं? आणि स्वानंदी तू पण आत्ता कसं? तुम्ही दोघं घरी? तुला ऑफिस नाहीये का? आहे, पण मी हाफ डे घेतलाय आज.
अरे कशाला? आधी सुट्टी मिळायला प्रॉब्लेम होता तुला, मग आज कशाला घेतलास हाफ डे? आई तिची अवस्था बघ कशी झाली आहे, सैरभैर झाली आहे ती, तिला माझ्या आदराची गरज आहे. म्हणून मी आज सुट्टी घेतली आहे खास तिच्यासाठी. अरे हो मान्य आहे मला, पण मी आहे ना घरात, मी घेतली असते तिची काळजी. हो ना ग स्वानंदी? ती काय बोलणार आई, काय सुचत नाहीये तिला. साहजिकच आहे रे, पण तू काय करणार आहेस? जो काही प्रकार घडलाय ना तो त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यातनं सत्य काय ते बाहेर येईलच. आई सत्य आपल्याला माहिती आहे आधीच. अरे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तिचे वडील निर्दोष आहेत, आणि सत्य काय ते सगळ्यांना कळेलच. अरे पण आपण काय करू शकतो? आपण ना फक्त प्रार्थना करू शकतो की त्यांच्या मागचा हा वनवास लवकरात लवकर संपू दे. तसं नाही आई, बाबा निर्दोष आहेत हे कधी सिद्ध होईल? जेव्हा खरा दोषी पकडला जाईल तेव्हा. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे ना. मी ठरवलंय मी हिला मदत करणार आहे त्यासाठी. इंद्रनील, अरे काय वेडेपणा आहे हा तुझा? अरे ती दुःखी आहे, तिचं डोकं आता काम करत नाही म्हणून ती काहीही बोलू शकते, पण तू कसं असं बोलतोयस? आणि हे बघ, जो कोणी दोषी असेल तर आई जर कोणी असेल तर म्हणजे काय? माझे बाबा असं करूच शकत नाही, दुसरंच कोणीतरी अडकवलंय त्यांना. हो बाळा, कुणीतरी अडकवलेलंच असेल, पण ते शोधण्याचं काम आपलं नाहीये ना, ते काम पोलिसांचं आहे. त्यांच्याकडे अधिकार आहे, त्यांच्याकडे सत्य शोधणारी पथकं आहेत, आणि सगळ्यात मोठं म्हणजे कायदा त्यांच्या बाजूनी आहे. त्यांना त्यांचं काम करू दे ना, आपण कशाला अडथळा आणायचा आहे? त्यांना त्यांचं काम करू दे. नाही, आम्ही त्यांच्या कामात डोळाडोळ अजिबात करणार नाही आहोत, पण आम्हीही तो प्रयत्न करणार आहोत, इतकंच फक्त आम्हाला म्हणायचं. अरे हो, पण ती मुलगी आहे, ती काय करणार आहे इंद्रनील? आई एक मिनिट, मुलगी मुलासारखीच असते, तेव्हा हा प्रश्नच येत नाही. हे बघ, हे ज्याने कोणी केलंय ना, तुझं मला इथं सापडलं ना, मी सोडणार नाही त्याला. अरे नाहीच सोडायचं त्याला. एवढ्या प्रामाणिक माणसावर एवढा कलंक म्हणजे. पण जर कोणी हा कट केला असेल तर कट करणारा माणूस हुशार असेलच ना. सहजासहजी पकडला जाणार आहे का तो? म्हणून आपण सगळ्यांनी मिळून त्याला पकडायचं आई, सोडायचं नाही त्याला. हिच्या डोळ्यात त्याच्यामुळे पाणी आलं. मी सोडणार नाहीये त्याला. फक्त कोण आहे मला कळलं पाहिजे. जन्माची अद्दल घडवतो मी. ठीक आहे, जा तुम्ही. पण काय करणार आहे ठरलंय का तुमचं नक्की काही? अजून काही ठरलं नाही. आपण ठरलं की तुला कळवतो. आनंदी तुझा नाही पुढे. हो. आणि काय होतं ते मला कळवत राहा फोनवर. आई येते मी. आई मला आशीर्वाद द्या. ज्याने कुणी माझ्या बाबांना अडकवलंय ना, त्याला मी शोधू शकेन. येते. हे काय केलंस तू संपदा? बाबांना किती त्रास होत असेल. हे प्रकरण जेव्हा उघडकीस येईल तेव्हा तू नक्की पकडली जाशील.
कारण स्वानंदी बरोबर डबा भरताना तूच तर होतीस. स्वानंदीला संशय तर येणार नाही ना? आणि आणि ललिता काकूंनीच सांगितलं तर? तुला कसं कळलं नाही की ललिता काकू सुद्धा असू शकतील या प्रकरणात? सगळं माधव काका सांगत गेले, तसं करत गेलेच विचार न करता. पुन्हा एकदा ललिता काकूंनी माझा वापर केला. काय करू? नाही नाही, लवकर काहीतरी केलं पाहिजे मला. उद्या जर का वेळ निघून गेली आणि हे प्रकरण कोणी उघडकीस आणलं तर मी मेले. मला कोणीच वाचवू शकणार नाही. हे सगळं मी माझ्या हाताने केलंय. जर का मी कितीही जीव तोडून सगळ्यांना सांगितलं की ललिता काकू आणि माधव काका या प्रकरणात, तर कोणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. काय करू? नाही समजत. तुला वेळेतच काहीतरी केलं पाहिजे.